Namaskar. I am Dr. Mrs. Kesri. Welcome to my channel Ahar Vichar. One subscriber requested me to speak on garlic in detail. I remember one case which came to my clinic few years back. It's a story of a woman who had hypothyroidism. She was told by her dietitian that she should consume chutney of javas and lasoon so that her recovery will be better or her drug reaction will be better. So she prepared chutney. Then what she did, she took this bowl of javas and this much bowl of गार्लिक क्लोव्स. म्हणजे ज्या वाटीने जवस मोजून घेतला त्याच वाटीने सोललेला लसूण तिने घेतला आणि त्याची चटणी केली. आणि ती चटणी आता हा जो चमचा मी दाखवतेय असे 2 चमचे एका वेळेला असं दिवसातनं 3 वेळेला ती खात होती. कारण तिला 2 टीस्पूनफुल TDS म्हणजे 3 वेळा खा असं सांगण्यात आलेलं होतं. आता जेव्हा आपण सहज म्हणून आपल्यासाठी चटणी करतो त्यावेळेला जवस वाटीभर असेल तर 7-8 पाकळ्या लसणाच्या आपण त्याच्यात घालतो आणि ती चटणी करतो. ती सगळ्यांना सहन होते, कोणालाही तोंड येत नाही, म्हणजे मुंह में छाले नहीं पडते है. पण जर तुम्ही एवढा वाटीभर घातलात लसूण तर तो अति होतो आणि त्यामुळे ते सगळं म्युकस मेम्ब्रेन आहे ती सोलवटून निघते. कारण ते लसणाचं कामच ते आहे. त्यामुळे ते सोलवटतं आणि आग होते, सगळं तोंड आतून पूर्णपणे लाल होतं आणि नंतर मग काहीच खाता पिता येत नाही. त्या महिलेला मी अर्थात सगळं नीट समजावून सांगितलं. 15 दिवस लागले तिला त्याच्यातनं बाहेर पडायला. मग तिला परत डाएट शीट लिहून दिली आणि कसं करायचं काय करायचं हे सगळं समजावून सांगितलं आणि मग ती मूळ मार्गावर आली. आणि मग काही दिवस तिला ते डाएट घ्यावं लागलं आणि मग हळूहळू तिच्या गोळ्या त्या कमी होत गेल्या. तर सांगायचा मुद्दा हा आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. असं का होतं? कारण गार्लिक मध्ये सल्फर युक्त केमिकल्स आहेत आणि ह्या केमिकल्सची रिॲक्शन म्युकस मेम्ब्रेन वरती जर जास्त खाल्लं तर अशी होते. आता ही जी सल्फर कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत ही खरं म्हणजे आपल्याला उपयुक्त आहेत, पण आपण ती प्रमाणातच सेवन केली पाहिजेत. ह्याच्यामध्ये अलिसिन आणि इतर कंपाऊंड्स असतात आणि हे अलिसिन कंपाऊंड हे ऍक्च्युअली आपल्या वेगवेगळ्या टिश्यूजवर काम करत असतं आणि त्या टिश्यूची क्षमता ते ठेवत असतं. ह्याची मूळ ऍक्शन आहे ती इम्युनिटीवरती. म्हणजे ते व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाय यांच्या विरुद्ध काम करतात. तसंच जिथं इन्फ्लमेशन असतं तिथंही ते काम करतात आणि ह्या सगळ्या ऍक्शन्स मिळून शेवटी आपली इम्युन सिस्टीम नीट ठेवण्याचा ते प्रयत्न करते. हे अलिसिन आपल्या आर्टरीज वरती म्हणजे रक्तवाहिन्यांवरती पण काम करतं. ज्या रक्तवाहिन्यातून आपलं रक्त वाहत असतं त्यांच्यावर मेदवृद्धी होऊ नये अशी ह्या लसणाची प्रक्रिया असते. त्यामुळे रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या होत नाहीत आणि सर्व रक्तवाहिन्यांमधला रक्तप्रवाह त्या टिश्यू पर्यंत जाऊन व्यवस्थितरित्या पोचतो आणि त्या टिश्यूचं कार्य व्यवस्थित होतं. आता हे फॅट डिपॉझिट झालं नाही म्हणजे याचा अर्थ ॲथेरोस्क्लेरोसिस झालं नाही. म्हणजे ॲथेरोस्क्लेरोसिस होऊ न देणं ही लसणाची प्रक्रिया आहे. साधारणपणे असं म्हटलं जातं की वयाच्या 5व्या वर्षापासून रक्तवाहिनीमध्ये मेदवृद्धी होते. ह्याचा अर्थ 5व्या वर्षापासून
आपण लसूण खायला सुरुवात केली पाहिजे. इट्स अ मिनिमम अमाउंट ऑफ गार्लिक a child of 5 years must start eating so that he will not get or she will not get atherosclerosis at an earlier age. So this is one of the preventive measure for atherosclerosis. When there is no atherosclerosis, no fat deposition, it means जी रक्तवाहिन्यांची आकुंचन आणि प्रसरण पावणं, कन्स्ट्रिक्शन अँड डायलेटेशन ऑफ द आर्टरीज, ही जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होते. आणि ती जर व्यवस्थित झाली तर हार्टवर येणारं लोड हे निश्चित होतं. आणि जेव्हा एक निश्चित प्रकारचं लोड येतं त्यावेळेला ब्लड प्रेशर व्यवस्थित राहतं. सो पेरिफेरल रेझिस्टन्स रिमेन्स विदिन नॉर्मल लिमिट्स so that blood pressure remains at its normal level for that individual. रक्त जेव्हा प्रवाहित होत असतं त्यावेळेला ते त्या रक्तामध्ये गुठळ्या न होऊ देण्यासाठी एक काम करतं. जर त्या प्लेटलेट्स ज्या असत्या रक्तामध्ये असतात, प्लेटलेट्स हा एक प्रकारचा ब्लड सेल आहे आणि ह्या प्लेटलेट्स जर एकमेकाला चिकटल्या तर क्लॉट तयार होतो. तर ह्या प्लेटलेट्सना एकमेकांपासून दूर ठेवण्याचं, एकमेकांच्या जवळ न येण्याचं काम हे अलिसिन करतं आणि त्यामुळे क्लॉट तयार होत नाही. जर क्लॉट तयार झाला नाही तर ब्रेन, हार्ट आणि इतर सर्व महत्वाचे अवयव यांच्या रक्तप्रवाहात अडथळा येणार नाही आणि त्यामुळे त्यांचं कार्य व्यवस्थित चालू राहील. म्हणजेच लसणाचं नियमित सेवन हे ब्रेन स्ट्रोक, हार्ट स्ट्रोक पासून आपल्याला दूर ठेवतं. आता जे आपण अन्न खातो त्यामध्ये आपण साय, ताक, लोणी, विविध प्रकारची तेल यांचा समावेश असतो. म्हणजेच आपल्या शरीरात रोजच्या रोज आपण फॅट खात असतो, ती जात असते, ती रक्तात ऍब्सॉर्ब होते आणि ती सर्व टिश्यूज कडे फिरते. आता ही जी कोलेस्टेरॉल लेवल आहे आणि ट्रायग्लिसराईड लेवल आहे, LDL लेवल आहे, या लेव्हल्स नॉर्मल ठेवण्याचं काम हे अलिसिन करतं. म्हणजे जर आपण अलिसिन म्हणजेच लसूण जर रोज खाल्ला तर आपली कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड लेवल वाढणार नाही आणि ती वाढली नाही तर आपल्याला विविध टिश्यूंचे आजार होणार नाहीत. लसणाचं अजून एक प्रमुख काम आहे की बॅक्टेरिया आणि कॅन्सर ह्यांच्यावरती ते काम करतं. जर एखाद्या फॅमिलीला गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकच्या कॅन्सरची हिस्ट्री असेल तर त्या घरातील व्यक्तींनी लसूण हा आवर्जून खाल्ला पाहिजे. त्यांना तो आवडत नसला, त्याचा वास आवडत नसला तरीही त्यांनी खाल्ला पाहिजे. कारण गट कॅन्सरला विरोध करण्याचं काम म्हणजेच त्या इंटेस्टाईन मधल्या किंवा स्टमक मधल्या सेल्सचं म्युटेशन होऊन कॅन्सर सेल तयार करण्याचं काम हे इनहिबिट करतं, म्हणजे रोखून धरतं आणि त्यामुळे पोटाच्या कुठल्याही भागाचा कॅन्सर होत नाही, म्हणजे GIT कॅन्सर. तसंच हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं म्हणजे आपले जे फ्री रॅडिकल्स असतात त्यांना नष्ट करणं आणि त्यांची लेवल कमी करणं हे त्याचं काम असतं. आता आपण जेव्हा आपल्याला काहीही आजार झालेला नाहीये पण तरीही रोज आपण लसूण खातोय म्हणजे या सर्व आजारांचं आपण प्रिव्हेन्शन करतो आहोत. सर्वसाधारणपणे असं सांगितलं जातं की लसूण उपाशीपोटी खावा. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास नाहीये त्यांनी जर लसूण उपाशीपोटी खाल्ला आणि थोडं थांबून ते जेवले तरी चालू शकतं. पण हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे अगदी लहान मुलांना सुद्धा गॅस्ट्रिक ऍसिडिटीचा त्रास असतो. तो ज्यांना पित्त होतं, ज्यांना गॅस्ट्रिक ऍसिडिटीचा त्रास होतो त्या सर्वांनी लसूण हा
उपाशीपोटी खाऊ नये, तो अन्नाबरोबरच खावा. म्हणजे भात पोळी जे काही तुम्ही खात असाल त्याच्याबरोबरच खावा. आता हा लसूण किती खावा? हा एक लसणाचा प्रकार आहे, याला देशी लसूण म्हणतात. देशी लसूण याचा अर्थ ह्याचं जे बीज असतं की ज्याच्यापासून ही लसूण तयार होते ते देशी बियाणं आहे. त्याच्यावर कुठलीही इतर प्रक्रिया न केलेली किंवा हायब्रिड न केलेलं आहे. तर ह्या लसणाच्या जर पाकळ्या तुम्ही घेतल्यात तर त्या अशा दिसतात. थोडंसं त्याला पिंकिश किंवा व्हायलेट कलर म्हणता येईल अशी शेड असते, ती सालातनं आपल्याला दिसते. तर ह्या साईजच्या 2 पाकळ्या जर आपण नियमितपणे सेवन केल्या तर आपल्याला त्याचा प्रिव्हेंटिव्ह फायदा मिळतो. ह्याच बियाणाची अजून एक व्हरायटी आहे, त्याच्यावर थोडंसं त्यांनी जास्त संशोधन करून हे बीज तयार केलेलं आहे. ते हे आहे, ह्याच्यातही पिंकिश किंवा व्हायलेट छटा आहे, पण ह्याच्या पाकळ्या या थोड्याशा मोठ्या आहेत. त्यामुळे ह्या पाकळ्या, ही जर एक पाकळी आपण खाल्ली तरी आपल्याला पुरेसं आहे. आता अजून एक लसणाचा प्रकार बाजारात उपलब्ध आहे. ह्याच्यावर बरंच संशोधन होऊन या साईजच्या पाकळ्या तयार होतील असा हा लसूण तयार करण्यात आलेला आहे. हा गड्डा असा दिसतो आणि ही पाकळीची साईज ही अशी असते. त्यामुळे ह्याची अर्धी पाकळी जरी आपल्या जेवणात गेली तरी पुरेशी आहे. पण ही पाकळी मोठी असली तरीही ह्याचा जो इफेक्टिव्हनेस आहे, म्हणजे अलिसिनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कदाचित कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही एक पाकळी, अर्धी पाकळी, पाऊण पाकळी जसं तुम्हाला सहन होईल त्या प्रमाणात तुम्ही खाऊ शकता. लसणाचा उपयोग एक मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो. तो वेगवेगळ्या फूड प्रिपरेशन्स मध्ये आपण हा लसूण घालत असतो. तर घरातील किती माणसं आपण ते खाणार आहोत त्या प्रमाणात तितक्याच पाकळ्या घेऊन त्या मसाल्यात घालाव्यात आणि मगच ते खावं, म्हणजे कोणाच्याच ह्याच्यात अतिरिक्त लसूण जाणार नाही. लसूण कसा खावा? एक तर तो फ्रेश असला पाहिजे, म्हणजे सोलल्याबरोबर खावा. आता सोलल्याबरोबर लगेच काही आपण तो खात नाही, तर 2 ते 3 मिनिटं मध्ये गेली तरी चालतात. आणि युजली लसूण सोलणं, तो चिरणं, बारीक करणं ह्याच्यासाठी थोडासा वेळ जातोच. I'm sorry, the renovation in the flat in front of my flat is going on and I have an allergy of a chemical dust and cement, and therefore I have to drink water in between. जर आपण लसूण ठेचून किंवा बारीक चिरून खाल्ला तर त्यातलं अलिसिन बाहेर पडतं आणि ते अलिसिन हवेमध्ये मिसळायला सुरुवात झाल्यानंतर त्याची ऍक्टिव्हिटी सुरू होते. त्यामुळे चिरून झाल्यावर 2 ते 3 मिनिटाच्या आत ते तुम्ही जो पदार्थ करताय त्याच्यात तरी ते गेलं पाहिजे, नाही तर आपल्या तोंडात तरी गेलं पाहिजे. कच्चा लसूण खावा असं अनेक जणांनी पूर्वीपासून सांगितलेलं आहे. कच्च्या लसणाच्या 2 छोट्या पाकळ्या जर आपण खाल्ल्या तर त्याचा खूप उपयोग होतो. पण काही जणांना मी आधी सांगितलं तसं की तोंड येत असेल किंवा पित्ताची हे असेल तर त्याने तो तसाच्या तसा कच्चा न चावता तो भातात किंवा पोळी भाकरीत कालवून किंवा एखाद्या भाजीत कालवून खावा. ज्यांना त्याचाही त्रास होत असेल त्यांनी तो किंचित शिजवून खावा, म्हणजे जे काय भाजी वरण करतात किंवा दुसरा काही पदार्थ करतात त्याच्यामध्ये तो लसूण घालावा. पण खूप ठिकाणी असं केलं जातं की फोडणी केली जाते, फोडणीमध्ये आलं लसूण टाकलं जातं आणि ते खूप वेळ परतलं जातं आणि अगदी लाल होईपर्यंत परतलं जातं आणि मग त्याच्यात भाजी आमटी जे काय घालायचंय ते घातलं जातं आणि खाल्लं जातं. इतका लाल होईपर्यंत लसूण परतल्यावरती
त्या लसणाचा आपल्याला काहीही फायदा मिळत नाही. देर इज नो मेडिसिनल ॲडव्हान्टेज ऑफ ओव्हर कुकिंग ऑफ गार्लिक. तर हा लसूण फोडणी केल्यानंतर तुम्हाला काय भाजी वरण जे काय घालायचं ते घाला आणि त्याच्यात हा बारीक चिरलेला लसूण किंवा ठेचलेला लसूण घाला. त्या भाजीची शेवटची वाफ येते त्यावेळेला घातला तरी चालतो आणि त्याचा तुम्हाला उपयोग होतो. तुम्ही जर औषध म्हणून किंवा प्रिव्हेन्शन म्हणून लसूण खात असाल तर तो अशा पद्धतीने खाणं चांगलं आहे. नंतर आपण चटणी करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करतो, दाण्याची, खोबऱ्याची, तिळाची, जवसाची, कारल्याची, किंवा ह्या सगळ्या पदार्थांचं एकत्रीकरण करूनही आपण चटणी करतो, किंवा आपण ओल्या चटण्या करतो त्याच्यातही आपण लसूण घालतो. हरभऱ्याच्या डाळीची, उडदाच्या डाळीची, अशा अनेक चटण्या केल्या जातात, त्याच्यातही लसूण घातला जातो. हा तसा कच्चाच असतो, पण ह्याचं प्रमाण आपण ठरवून घ्यायला पाहिजे. आपण किती डाळ घेणार आहोत चटणीसाठी, किंवा किती दाणे किंवा जवस घेणार आहोत, आणि त्या प्रमाणात आपल्या कुटुंबातील लोकांना सहन होईल इतकाच लसूण त्याच्यामध्ये घाला. जर खूप लहान मुलं असतील घरामध्ये तर जरा कमी घाला, अतिवृद्ध असतील तर कमी घाला, म्हणजे तो सगळ्यांना ती चटणी खाता येईल. नंतर ही चटणी केल्यानंतर काळजी घ्या की केलेली चटणी जास्त दिवस आपण ठेवणार नाही. 2 ते 3 दिवसात ती चटणी संपवली पाहिजे. म्हणजे करताना त्या 3-4 दिवसात संपेल एवढीच चटणी करा, परत करा आणि खा. म्हणजे मग तुम्हाला लसूण, जवस, तीळ जे काय घातलं असेल त्या सगळ्याचा ॲडव्हान्टेज मिळेल. लसूण सोलल्यानंतर किंवा चिरल्यानंतर 10 मिनिटाच्या वर हवेमध्ये तो ठेवू नये, कारण त्यानंतर त्याचं जे अलिसिन आहे ते डिग्रेड व्हायला लागतं. त्यामुळे आपण कितीही लसूण आपल्या पदार्थात घातला तरी आपल्याला त्याचा फायदा मिळत नाही. नंतर हे रेफ्रिजरेट करू नका, म्हणजे सोललेला लसूण फ्रीजमध्ये ठेवू नका. जर आपण हा फ्रीजमध्ये ठेवला तर ह्याचा अर्थ तो एक्सपोज झालेला आहे. तुम्ही कितीही सीलबंद प्लास्टिकच्या पिशवीतनं तो बाजारातून आणला तरीही तो ऑलरेडी त्या भाजीवाल्याने सोलायला घेतलेला असतो, खूप वेळ उघडा असतो, आणि मग तो आपण आणतो, त्याच्यानंतर आपण घरी आणून तो फ्रीजमध्ये ठेवतो. तर असं करू नका. जर तुम्ही पाकिट भरून लसूण आणला असेल तर तो लसूण ताबडतोब वापरायला घ्या आणि त्याचं काहीतरी चटणी अमुक तमुक जे करायचं ते करा आणि मगच तो लसूण वापरायला घ्या आणि तो मी सांगितलं तसं 3 ते 4 दिवसात संपवा. त्यामुळे शक्यतो आपल्याला जेव्हा पदार्थ करायचा आहे किंवा आपल्याला जेव्हा लसूण खायचा आहे त्याच वेळेला तो सोलून घ्या आणि पदार्थात टाका किंवा चटणीत टाका किंवा खा. आता ह्याचे युजेस आहेत. लसूण मी म्हटल्याप्रमाणे जसं वेगळ्या ऍक्शन सांगितल्या ते प्लेटलेट ॲग्रिगेशन टाळतं, म्हणजे ते नॅचरल ब्लड थिनर आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या मिळणारं ब्लडमध्ये गुठळ्या होऊ देणारं अलिसिन आपल्याला लसणातनं मिळतं. हा त्याचा खूप मोठा फायदा आहे. नंतर काही लोकांनी डिमेन्शियासाठी पण लसूण खायला सांगितलं आहे. त्यांना डिमेन्शियातनं त्रास कमी होतो असं त्यांचं संशोधन आहे. काही जणांनी स्पोर्ट्समध्ये काम केलं आहे, त्यांनी त्यांचे काही लेख प्रसिद्ध केले आहेत. तर ॲथलेटिक परफॉर्मन्स जर वाढवायचा असेल तर लसूण खावा असं त्या लोकांनी म्हटलेलं आहे. त्याच्या मागे ही फिजिओलॉजी आहे की लसूण ॲलिसिनमुळे रक्तात गुठळ्या होऊ देत नाही आणि त्यामुळे रक्तप्रवाह टू द स्केलेटल मसल हा चांगला राहतो. स्केलेटल मसल एकटंच एक्सरसाइजच्या वेळे किंवा ॲथलेटिक परफॉर्मन्सच्या वेळे काम करत नसतं, तर ब्रेन, हार्ट आणि मसल्स असे तिघं मिळून काम करत असतात. सो इट इज अ कॉर्टिकल कार्डियाक स्केलेटल मसल ॲक्टिव्हिटी. आणि ह्या तिघांना रक्तप्रवाह नियमित आणि उत्तम होणं या काळामध्ये गरजेचं आहे. या भूमिकेतून ॲथलेटिक परफॉर्मन्स देणाऱ्यांना लसूण खायला सांगितलं जातं. हल्ली थायरॉइड ग्लँड बद्दल सर्वत्र चर्चा होते आहे.
तर थायरॉइड ग्लँडच्या कार्यवृद्धीसाठी सातत्याने ते कार्यक्षम राहावं म्हणून लसणाची अत्यंत आवश्यकता आहे. लसूण थायरॉइड हार्मोन तयार करण्याच्या प्रक्रियेच्या प्रत्येक स्टेजला उपयोगी पडतं आणि त्या स्टेजमधून ते हार्मोनची निर्मिती व्यवस्थित होईल असं बघतं. अँटी मायक्रोबियल आणि अँटी फंगल ऍक्टिव्हिटीमुळे लसूण हा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ नये म्हणून खायला सांगितला जातो आणि युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्यावरही तो खायला सांगितला जातो. म्हणजे इन्फेक्शन होऊ नये म्हणून आणि इन्फेक्शन ट्रीट करण्यासाठी म्हणून लसूण खाण्यास सांगितला जातो. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनसाठी आपण अँटीबायोटिक्सही देतो. त्या अँटीबायोटिक्स बरोबर जर लसूण खाल्ला तर अँटीबायोटिक्सची ऍक्शनही चांगली होते आणि लसणाची ऍक्शनही चांगली होते आणि इन्फेक्शन लवकरात लवकर आपण त्यातून मुक्त होतो. हायपरटेन्शनच्या पेशंटला आपण लसूण खायला सांगतो कारण त्याचा जो रक्तप्रवाह आहे, त्याचा जो पेरिफेरल रेझिस्टन्स आहे, याच्यावर ते काम करतं आणि त्यामुळे डायस्टोलिक प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचं ते काम करतं. पण जर तुम्ही हायपरटेन्शनच्या गोळ्या घेत असाल तर ज्या वेळेला ती गोळी घेता त्या वेळेला लसूण खाऊ नका. ज्या जेवणाच्या वेळेला तुम्ही हायपरटेन्शनची गोळी घेत नाही त्या वेळेला तुम्ही लसूण खा, तोही बेतात खा, म्हणजे तुम्हाला लसूण आणि हायपरटेन्शनची गोळी या दोन्हीचाही फायदा मिळेल. कॅन्सर बद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. कॅन्सर झालेल्या पेशंटला सुद्धा लसूण खायला सांगतात. पण कॅन्सर झालेल्या पेशंटला जेव्हा वेगवेगळी थेरपी आपण देतो तर कॅन्सरच्या पेशंटनी ती कुठली थेरपी त्यांना चालू आहे ते त्यांच्या ऑन्कॉलॉजिस्टशी बोलून त्यांच्या डायटिशियनशी बोलावं आणि सर्व प्रिस्क्रिप्शन जे ऑन्कॉलॉजिस्टनी दिलेलं आहे ते डायटिशियनला दाखवावं आणि मग डायटिशियन कडून डाएट शीट किंवा ऍडव्हाइस ऑफ न्यूट्रिशन घ्यावा. लसणाचा अजून एक महत्वाचा गुण आहे, तो म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. ह्याचा अर्थ जे टॉक्झिन्स आपल्या शरीरात शिरतात त्या टॉक्झिन्सना बाहेर काढण्याचं काम लसूण करतं. लेड, कॅडमियम, मर्क्युरी, आर्सेनिक ही जे विषारी पदार्थ आहेत ते जर आपल्या शरीरात टोचले, शिरले तर त्यावेळेला आपल्याला लसूण खायला सांगितला जातो. ह्या कुठल्याही गोष्टीमुळे पॉयझनिंग झालं की ऑफकोर्स ते ऍडमिट व्हावं लागतं. ऍडमिशन झाल्यानंतर ICU वगैरे सगळी ट्रीटमेंट होते आणि नंतर तो रिकव्हरी व्हायला लागल्यानंतर रिकव्हरी रूमकडे येतो. त्याच्यानंतर त्याला डाएट सांगितलं जातं. त्या डाएटमध्ये लसूण आवर्जून सांगितला जातो, म्हणजे डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस पूर्णपणे होण्यासाठी ह्या लसणाची मदत होते. ज्यांना वेगवेगळ्या आजारांमुळे किंवा व्याधींमुळे, जसं की हार्टमध्ये रक्तप्रवाह अडल्यामुळे त्या आर्टरीजमध्ये स्टेंट टाकलेला आहे, स्टेंट टाकल्यामुळे त्यांना थिनर खायला सांगितलंय, किंवा एखाद्या पेशंटला ब्रेन स्ट्रोक झालाय त्याला थिनर खायला सांगितलंय, त्या लोकांनी लसूण खाताना निश्चित काळजी घ्यावी. कारण ऑलरेडी आपण थिनर खात असतो आणि त्यात आपण लसूण खाल्ला तर लसूण आणि दिलेलं थिनर म्हणजे रक्तात गुठळ्या होऊ नयेत म्हणून जे औषध दिलं जातं ते औषध ह्यांची ऍक्टिव्हिटी मल्टिप्लाय होते आणि मग ब्लिडिंग सुरू होतं. तेव्हा निश्चित त्या पेशंटला ऍडवाइस देताना डायटिशियननी ही काळजी घेणं आवश्यक आहे. अजून एक कंडिशन आहे, त्याला SIBO म्हणतात, SIBO, म्हणजे स्मॉल इंटेस्टाइनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ. युजली लार्ज इंटेस्टाइन मध्ये गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया असतात,
पण ह्या बॅड बॅक्टेरिया जेव्हा लार्ज इंटेस्टाईन मध्ये वाढतात, अतिप्रमाणात वाढतात, तेव्हा ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पण वाढतात. आणि जर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ह्या बॅड बॅक्टेरियाची ओव्हरग्रोथ झाली आणि त्याच वेळेला जर आपण लसूण खायला सांगितला तर त्या लसणाचा दुरुपयोग होतो. म्हणजे SIBO असलेल्या पेशंटला लसूण खायला सांगू नये, कारण लसूण एक त्याच्यात कार्बोहायड्रेट आहे, त्याच्यात सॅकराइड्स आहेत आणि ही डायसॅकराइड मोनोसॅकराइड हे वापरलं जाऊन बॅड बॅक्टेरियाची ग्रोथ जास्त होते आणि त्या पेशंटला जास्त त्रास होतो. तसंच इरिटेबल बॉवल सिंड्रोम असलेल्या लोकांनी पण लसूण शक्यतो टाळावा, कारण तिथंही असेच हे सगळे सॅकराइड्स असतात आणि ते सॅकराइड्स खाऊन जर लसूण खाल्ला तर त्या माणसाला जास्त त्रास होतो, त्याचं पोट जास्त दुखतं. आता लसूण आपण सर्वसाधारणपणे जेव्हा खायला सांगतो त्यावेळेला आपल्याला त्या पेशंटला कुठली कुठली औषधं चालू आहेत हेही विचारावं लागतं. त्याला डायबिटीसचं औषध असेल, त्याला हायपरटेन्शनचं असेल, त्याला डायुरेटिक्स असतील, तो ॲस्पिरिन घेत असेल तर त्यावेळेला आपण त्याला योग्य सल्ला देणं आवश्यक आहे. डायबिटीस डायुरेटिक्स जर पेशंट घेत असेल तर त्या औषधांची आणि लसणाची ही माइल्ड रिॲक्शन असते, त्यामुळे त्यांनी बेतात म्हणजे 2 पाकळ्या छोट्या लसूण खायला हरकत नाही, त्याच्यापेक्षा जास्त खाऊ नये. ज्यांना ॲस्पिरिन चालू आहे म्हणजे एक प्रकारचं थिनरच आहे ते, तर त्याबरोबर लसणाची ॲक्शन मॉडरेट असते, तेव्हा त्यांनी लसूण शक्य तितका टाळण्याचा प्रयत्न करावा. आता आपलं वय वाढत असतं, त्यामुळे साधारणपणे 50-60 ओलांडल्यानंतरचे जे प्रौढ आणि वृद्ध लोक आहेत त्यांना बहुतेक आपल्याला सप्लिमेंट्स द्याव्या लागतात. म्हणजे ज्या ज्या विटॅमिनची कमतरता आहे किंवा ज्या ज्या धातूची कमतरता आहे ते आपण त्यांना देत असतो. आपण त्यांना D3 देतो, आपण त्यांना झिंक देतो, आपण त्यांना B12 देतो, ओमेगा 3 देतो, काही जणांना फिश ऑइल पण ॲडवाइस करतो. पण हे जर आपण ॲडवाइस केलं असेल तर त्या लोकांना लसूण खाता येतो, कारण अजून असं कुठेही आढळलेलं नाही की ह्या सप्लिमेंट्समध्ये आणि लसणामध्ये कुठली रिॲक्शन होते. पुढे जाऊन काही संशोधन झालं आणि ते लक्षात आलं तर त्यावेळेला आपण तसा सल्ला देऊ. जर आपण ही औषधं घेत असू आणि थोड्याच प्रमाणात म्हणजे 2 पाकळ्या एवढाच लसूण दिवसभर खात असू तर आपल्याला त्याचा काहीही अपाय होणार नाही. मला वाटतं सबस्क्रायबरनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची लसणाबाबतची उत्तरं मी बहुतेक दिलेली आहेत, पण जर काही चुकून राहिलं असेल तर तुम्ही मला परत कॉमेंट करून कळवू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये मी जर एखादं चुकलं असेल किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर राहिलं असेल तर ते देण्याचा प्रयत्न करेन. मला वाटतं सबस्क्रायबरचं सॅटिस्फॅक्शन झालं असावं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंट करून मला कळवा. त्यातलं तुम्हाला काही आवडलं नसेल तेही कॉमेंट करून कळवा, म्हणजे पुढच्या वेळेला मला जास्त सुधारणा करता येईल. इफ यू लाईक इट, शेअर इट, सबस्क्राईब इट इफ यू आर अ न्यू. डोंट फॉरगेट टू क्लिक ऑन अ बेल आयकॉन. ज्यांना डायटिशियन म्हणून काम करायचं आहे आणि नुकताच त्यांचा अभ्यास करून झालाय आणि डायटिशियन म्हणून त्या कामाला सुरुवात करतायत, किंवा डॉक्टर म्हणून नुकतेच पास झाले आहेत आणि आता त्यांना प्रॅक्टिस करायची आहे, त्या दोन्ही गटाने क्लिनिकल न्यूट्रिशनची जर्नल्स अवश्य वाचावीत, म्हणजे त्यांना पेशंटला ॲडव्हाइस देताना त्याचा जास्त उपयोग होईल. येथेच थांबते.
धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.